नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी व्लॉगर कांचनवर। सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे। आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे। इथे बस रेडी होत आहे कारण मला करायची आहे पूजा। आज आहे शिवरात्री प्लस वुमन्स डे म्हणजे महिला दिन आहे। तर शिवरात्री आणि महिला दिनांच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप 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 शुभेच्छा। आता तुम्ही विचार कराल की पडदे तर लावले होते, आता इथे खिडकीला पडदे दिसत नाही आहे। तर मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं ना काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे पडद्यांमध्ये, तर तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मी पडदे परत पाठवले। तर आता ते जेव्हा पडदे येतील त्यावेळेला मी तुम्हाला दाखवेल, शेअर करेल याच व्लॉगमध्ये एंडला मी तुमच्यासोबत शेअर करेल काय प्रॉब्लेम होता। आता खूप जणांनी गेस केलं होतं की काय प्रॉब्लेम असेल म्हणून, काही जणांनी गेस केलं, काही जणांना मनातच ठेवलं की अरे काय प्रॉब्लेम झालेला असेल, काही कळत नाही आहे म्हणून। तर तो प्रॉब्लेम मी तुमच्यासोबत नंतर शेअरच करणार आहे। बस स्किन केअर केलं आणि आलेली आहे किचनमध्ये। आता मला पूजेची तयारी करायची आहे, माझी पूजा राहिलेली आहे तर पूजेची तयारी करते। म्हणजे जसं की आता इथे वात वगैरे टाकून घेतली दिव्यामध्ये, दिवा क्लीन केला होता तो तसाच ठेवून दिला होता, तर त्याच्यामध्ये वात टाकली, तेल टाकलं आणि दिवा लावून घेतला। आणि बेलपत्री वगैरे तोडून घेतली होती, आधीच ठेवून दिली होती धुवून वगैरे। आणि आता पूजेची तयारी म्हणजे जसं पंचामृत वगैरे रेडी करायचं आहे मला, कारण मला गणपतीचं स्नान आणि काय म्हणतात त्याला आपलं पिंडीचं स्नान हे पंचामृतनी करायचं आहे। तर हे सर्व विधी करून मग पूजा करायची आहे। थोडा वेळ लागला तर चालतं, पण माझं कसं असतं, मी हा विचार नाही करत की मला वेळ झालेला आहे, माझ्या पूजेला वेळ झालेला आहे। मला असं असतं की माझं परफेक्ट झालं पाहिजे, म्हणजे जेवढं मला करायचं आहे तेवढं। पंचामृतने स्नान घालणं असो किंवा मग पाणी अर्पण करणं असो पिंडीवर, किंवा मग सर्व गोष्टी जसं की बेल अर्पण करणं असो पिंडीवर, तर ह्या सर्व गोष्टी माझ्या मनाभावापासून झाल्या पाहिजे। बाकी मला वेळेची वगैरे चिंता नसते। माझं सकाळी आता क्लिनिंग वगैरे झाली, त्याच्यानंतर मग मी मार्केटला गेली, मार्केटला मी बेलपत्री वगैरे घेऊन आली। यांना सांगितलं असतं पण म्हटलं चला मीच जाते, स्वतःच्या हाताने घेऊन येते आणि बेलपत्री घेऊन आली। आणि मला एक कामसुद्धा होतं। पूजा झालेली आहे माझी, मशीन लावून दिलेली आहे, मशीनमध्ये कपडे सुरू आहेत, बाकी सर्व कामं आटोपलेले आहेत। साबुदाण्याची खिचडी वगैरे सर्व बनवून झालेली, कारण सर्वांना लवकरच भूक लागते त्याच्यामुळे लवकर ते खायला पाहिजे। आणि आज सर्वांना उपवास असतो त्याच्यामुळे सकाळपासून बिस्किट हे ते काहीच खाता येत नाही, म्हणून सर्वात आधी ते सर्व बनवून ठेवावं लागतं आणि नंतर मग बाकीचे कामं करावं लागतात। म्हणजे खाण्याचं सर्वात आधी बनवून ठेवावं लागतं। फक्त साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे आज। तर आता मला मठ्ठा बनवायचा आहे, तर मठ्ठा मी थोड्या वेळाने बनवते। मी बघेल रात्रीला संध्याकाळी वगैरे मंदिरात जायचं। सकाळी तर माझं जमलं नाही, कारण बाकीचे कामच इतके होते की म्हणजे काही पण आवरायचं हे ते, आणि थोडंफार जे पण दिसत आहे क्लिनिंग वगैरे तर ते तात्पुरती करून घेते। म्हणून ते क्लिनिंग करायला लागले की मग त्याच कामात लागून जाते। असं होतं की मग इकडे भान नाही राहत किती वाजलेले आहेत किती नाही म्हणून, तर ह्या गोष्टी होतात। म्हणून आता ह्या सर्व गोष्टी सुरू होत्या, लेट झालेलं होतं। आणि हो, मार्केटला सुद्धा गेली होती मी, तिथे शूट नाही करू शकले। मार्केटमधून ते मला काय म्हणतात बेलपत्री वगैरे आणायची होती आणि मग गेलेलीच होती मार्केटला। तर म्हटलं चला ते हँगर वगैरे आहेत, मला एक प्लास्टिकचं दुकान दिसलं तिथे, तर हँगर पण आणले आणि काही ऑर्गनायझर्स पण आणलेले आहेत। ते पण तुमच्यासोबत थोड्या वेळाने शेअर करते की काय काय आणलेलं आहे म्हणून। सध्या मी पहिल्यांदा मठ्ठा बनवून घेते, नंतर मग बाकीचं कामं करते। साबुदाण्याची खिचडी आधीच बनवून ठेवली होती जसं की मी तुम्हाला सांगितलं, आणि ती थंडी झाली होती म्हणून तिला गरम करत आहे। सर्वांचं नाश्त्याला झालं होतं, म्हणजे फराळाचं झालं होतं सर्वांचं, फक्त मीच राहिलेली होती कारण माझी पूजा बाकी होती म्हणून। मग पूजेच्या आधी कसं खायचं म्हणून मग ते राहू दिलं होतं। तर आता इथे मी म्हटलं तर तुम्हाला मी मठ्ठा बनवते, पण मग नंतर कंटाळा आला की अरे यार नंतर मला कामंसुद्धा आहेत, आणि म्हणून मग मठ्ठा काही बनवला नाही। एकटीच राहिलेली होती म्हणून दहीच घेतलं आणि वाटीत दहीच खाल्लं, कारण बाकीच्यांनी जेव्हा फराळाचं केलं ना त्यावेळेला त्यांनी सुद्धा दहीच खाल्लं होतं। म्हणून मग मी म्हटलं चला स्वतःसाठी एकटीसाठी मठ्ठा काय बनवायचा, म्हणून मग दहीच घेतलं आणि त्याच्यामध्ये फक्त मीठ घातलं होतं, बाकी काहीच नाही। ऑर्गनायझर मागवलं होतं मी, ते आलेलं आहे आणि बघूया आपण
कसं आलेलं आहे तर वाव वाव बॉक्स आहे हां वॉच 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 वॉचसाठी पप्पाच्या आणि माझा वॉच सर्व याच्यामध्ये येऊन जातील ना एका याच्यामध्ये. म्हणजे मग इकडे तिकडे ठेवण्याची हां ते सर्वांचेच म्हणजे खूप सारे आहेत त्याच्यामध्ये का नाही. हे बघा असं आहे हे ॲमेझॉनवरून बोलवलेलं आहे. लिंक पाहिजे असेल तर देऊन देईल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 वॉचेस येतील याच्यामध्ये. म्हणजे यांच्याही सर्व वॉचेस आणि माझ्याही आणि माहीच्याही तशा सर्वांच्या वॉच एकाच याच्यामध्ये येतील. म्हणजे वेगवेगळं ठेवायची गरज नाही म्हणून मग हे मागवलेलं होतं. आणि सेकंड पार्सल आलं तर सेकंड पार्सलमध्ये हे आहे कवर्स साड्यांचे कवर्स आहेत. तर हे मागवले होते मी. तर छोटे आलेत का बाई? हो यार छोटे आलेत. थोडी मोठी पाहिजे होती साईज. बघू नाही येतील हे असे झाल्यानंतर. ठीक आहे स्वस्त आहेत जास्त महाग नाही आहेत. 200 काहीतरी रुपयाला आहेत. बघा सर्व बॉक्समधल्या वॉचेस काढले माहीने आणि याच्यामध्ये लावलेले आहेत. आता किती सुंदर दिसत आहे. आणखी याच्यामध्ये 2 वॉचेस यायचे राहिलेले आहेत. त्या स्मार्ट वॉच आहेत त्या यायच्या राहिलेल्या आहे. आणि एक फॉसिलची माझी ती स्मार्ट वॉच आहे ती चार्जिंगला लावलेली आहे. म्हणजे सर्व ज्या स्मार्ट वॉच आहेत त्या चार्जिंगला लावलेल्या आहे. एकच खाना फक्त हा बहुतेक खाली राहणार बाकी सर्व भरणार आहेत. तर ह्या अशा वॉचेस आहेत माझ्याकडे. आणि हे बघा हे आणले माहीने. नाही एक खाना पण नाही खाली राहणार माही आहे ना. एक पण नाही राहणार ना. ही वॉच इथे येणार. आणखी दुसऱ्या 2 आणखी वॉच आहेत ना आणत्या. तर ह्या सर्व वॉचेस याच्यामध्ये येईल. तर ह्या पूर्ण हा खाना यांचा राहणार आणि हा पूर्ण वरचा माझा आहे. याच्यामध्ये ही आणि ही माहीची आहे. पण जास्तीत जास्त आम्ही म्हणजे आम्ही कोणतीही घालतो असं काही नाही आहे. आणि ही माझ्या पप्पांनी मला दिली होती काय म्हणतात त्याला लग्नाच्या आधी. आणि खूप मस्त वॉच आहे ही. मेन म्हणजे अजून पण जशीची तशी आहे. थोडंफार याचं पॉलिश गेलेलं आहे पण ती अजून पण खराब नाही झालेली. तर अशी वॉच आहे ही. आणि नाही खराब याचं सेल गेलेलं आहे वाटते. हो सेल चेंज करू शकतो आपण. सेल गेलेला आहे पण खूप मस्त वॉच आहे. आणि याचं डायल पण खूप छोटंसं मस्त होतं. मी खूप वापरली याला पण अजून पण आहे माझ्याकडे ही. तर रुबीजची वॉच होती त्यावेळेला. रुबीजच्या वॉच खूप चालत होत्या. कोणाकोणाकडे रुबीजचे वॉच आहेत मला सांगाल कमेंट करून. ही फास्टॅगची आहे. ही ड्रेसबेरीची आहे. ही कॅसिओची आहे. ही आहे फॉसिलची. ही पण ड्रेसबेरीची आहे. ही टायमॅक्सची आहे. आणखी एक कडी काढायला दिलेली आहे मी यांच्याकडे ती टायटनची आहे माझी. आणखी म्हणजे याच्यामध्ये आणखी कमी पडणार आहेत बहुतेक यांच्या आणि माझ्या वॉचेस मिळून. कपडे धुवून वगैरे झाले होते पण मग लास्टला आठवलं की आपल्याला कम्फर्टर पण खराब झालेलं आहे. ते पण थोडं मळलेलं होतं म्हणून म्हटलं चला आता ऊन तापलेली आहे चांगलीच तर मग कम्फर्टर पण धुवून घेतलं. तर इथे कम्फर्टर टाकलेलं आहे. ते थोड्या वेळाने क्लीन होईल तर मग मी त्याला वाळू घालून देईल. आणि तुम्हाला मी पडद्याचं सांगितलं होतं ना की पडद्याचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तो प्रॉब्लेम मी सांगते काय प्रॉब्लेम झालेला आहे. तर जे माप आहे ना ते थोडं छोटं दिलं गेलं होतं पण त्यांना माहिती असते की किती माप घेतलं जातं आणि किती नाही. मग मी थोडं छोटं सांगितलं होतं मला अंदाजा नव्हता एवढा आलेला. तर म्हणून मग तेवढं त्यांनी काय केलं मार्जिन आधीच ठेवली होती. त्यांना माहिती आहे की जेव्हा ते पडदे बनवून येतील त्यावेळेला जेव्हा छोटं वाटेल त्यावेळेला आपण एक्स्ट्रा त्याला जॉईन करू शकणार नाही. आणि जॉईन केला तरीही सुद्धा काय होतं की मग ते भद्द दिसते चांगलं दिसत नाही. म्हणून मग त्यांनी आधीच मार्जिन ठेवली होती. त्यांना माहिती होतं की आपल्याला परत बोलवलं जाणारच आहे. तर ती मार्जिन दिसल्याबरोबर मी म्हटलं नाही आपण ती मार्जिन काढून टाकू. आणि तरी 5-1 इंचाचं आम्ही 5-1 इंचाची त्यांनी मार्जिन ठेवली होती ती वाढवली आम्ही 5-1 इंच ते पडदे. आणि मग त्यांना फक्त एक शिलाईच द्यावं लागली. थोडं ती मार्जिन काढून त्यांनी 2 फोल्ड टाकल्या होत्या त्याला. त्या मला दिसल्या होत्या की 2 फोल्ड टाकलेले आहेत ऑलरेडी मार्जिन आहे याला म्हणून. तर एकच फोल्ड ठेवायला लावली. एक 5 इंचाची फोल्ड मी काढून टाकायला लावली म्हणजे 5 इंचांनी आपले पडदे वाढलेले होते. आता आधीचे पडदे तुम्ही मागच्या म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये बघाल किती छोटे दिसत होते आणि आता जेव्हा पडदे लावलेले आहेत तेव्हा कसे दिसत आहे. म्हणजे ही एक काय म्हणतात त्याला आयडियल लेंथ आहे पडद्याची. तर एवढी झालेली आहे आता लेंथ आणि चांगले वाटत आहे आता पडदे. कोणीतरी मला कमेंट केली होती कालच्या व्हिडिओमध्ये की पडदे छान नाही वाटत आहे. तर डिअर कसं
कसं असतं, आपल्याला जेव्हा आपण कॅमेरामध्ये बघतो ना त्यावेळेला एक वेगळी म्हणजे वेगळं दिसतं आणि आपण जेव्हा रिअलमध्ये बघतो त्यावेळेला वेगळं दिसतं. आता तुमचं पण आहे म्हणा, प्रत्येकाची एक चॉईस असते. तुम्हाला होऊ शकते प्लेन पडदे नसतील आवडले, पण मला असं वाटत होतं की मला या रूममध्ये प्लेनच पडदे पाहिजे आहे. या रूममध्ये काय मला आता हॉलचे सुद्धा चेंज करायचे आहे, पण सध्या नाही, कारण हे पडदे खूप जास्त महागात झालेले आहे, त्याच्यामुळे सध्या चेंज नाही करणार. काही दिवसांनी आपण हॉलचे पण पडदे चेंज करून टाकू. मग मला प्लेनच पाहिजे आहे तिथे सुद्धा पडदे, कारण टेक्स्चर वॉल आहे ऑलरेडी तिथे, तर एकदम जास्त असं काय म्हणतात प्रिंटेड चांगलं नाही वाटत. म्हणून मग इथे तर मी पूर्ण सोबरच घेतलेलं आहे या रूमला. तर आता तुम्ही बघू शकता पडदे कसे दिसत आहे. आणि आत्ता मला सांगा की पडदे कसे वाटत आहे, छान वाटतात की नाही वाटत आहे. तर म्हणजे आता ज्यांना प्रिंटेड आवडतात त्यांची चॉईस तशी असेल, पण मला पर्सनली असे आता इथे या रूमला असे लावायचे होते म्हणून. तर माझी चॉईस तुम्हाला आवडली की नाही आवडली ही पण सांगाल मला. आणि आता लांब झाल्यानंतर पडदे कसे दिसत आहे हे सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगाल. चला मी दाखवते तुम्हाला काय काय आणलेलं आहे आज. म्हणजे तिथे तर बिलकुलच शूट नाही करू शकली, कारण इतक्या घाईत गेलेली होती मी. मला आणायचं होतं बेलपत्री, आणि बेलपत्री आणायला गेली आणि म्हटलं नाही, मला आठवलं की म्हटलं चला प्लास्टिकच्या दुकानात जायचं आहे. दिसलं मला ते दुकान, म्हणजे मला जायचंच होतं, पण म्हटलं चला आता वेळ आहे थोडा तर घेऊन घेऊ. मग घ्यायला गेली तर अशा गोष्टी घेतल्या की ज्या मला म्हणजे ज्या माझ्या कामात पडेल अशा. तर सर्व ऑर्गनाईज करायचं आहे. मी आता ऑर्गनायझर्स मागवत आहे हळूहळू सर्व गोष्टींचे. तर मी आज जे मला प्लास्टिकच्या दुकानात दिसलं ते सर्व घेऊन आले. जसं की आता मला वॉशरूम जी आहे तिकडची, म्हणजे जी अटॅच वॉशरूम आहे आमच्या बेडरूमची, ती क्लीन करायची होती. आतापर्यंत त्याच्यामध्ये सर्व सामान भरून ठेवलेलं होतं त्यांनी, एक्स्ट्रा जे सामान होतं. आणि इतका धूळ बसलेला आहे त्या बाथरूममध्ये, तर त्याच्यामुळे ना मला ते क्लीन करायचं होतं सर्वात आधी. नखाला लागलं माझ्या. ते क्लीन करायचं होतं आणि नंतर मग छान मला ते वॉशरूम सुद्धा ऑर्गनाईज करायचं होतं, म्हणून मग ह्या सर्व गोष्टी आणल्या. तर ही एक बादलीचा सेट आणला, नॅसाचा आहे आणि चांगला क्वालिटीचा आहे. हा मला होलसेलमध्ये 900 रुपयाला पडला. तुमच्याकडे कितीला मिळतो मला सांगाल, म्हणजे सपोज तुम्ही आणलेला असेल किंवा तुम्ही ऑलरेडी यूज करत असाल तर मला सांगाल कितीला पडतो. आणि मी याच्यासाठी किंमत सांगत आहे ना तुम्हाला की सपोज जर तुम्ही महाग तुमच्याकडे मिळत असेल तर तुम्ही त्यांच्या म्हणजे तिथे बार्गेनिंग करू शकता म्हणून. तर त्याच्यामध्ये एक मग्ग आहे आणि हा एक स्टूल आहे, असं म्हणून हा पूर्ण 900 रुपये नाही 950ला पडला, मला 950ला पडला. तर हा एक सेट आणलेला आहे वॉशरूमसाठी, तिकडच्या अटॅच वॉशरूमसाठी. आणि तिथे जी मी बादली यूज करते ना, आता ती इकडे किंवा मग वर ठेवावं लागणार, म्हणजे ठेवेल, कारण वरनं स्टूल कमी पडत आहेत, वरच्या वॉशरूममध्ये स्टूलच नाही आहेत. म्हणून मग म्हटलं चला इथे हा पूर्ण सेटच घेऊन गेले. तर हा नॅसाचा सेट आणलेला आहे 950ला. नंतर मग मी आणले, मी ऑनलाईन खूप बघितले, मला ब्लॅक कलर नव्हता मिळत, म्हणजे मल्टी कलर दाखवत होते त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये कोणता पण कलर येऊ शकत होता. म्हणून मग मला ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये, म्हणजे बेज कलरमध्ये पाहिजे होते, पण बेज कलरमध्ये मिळालंच नाही. तर मी ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये आणले हँगर. तर असा ह्या हँगरचा 3 सेट आणलेले आहे, म्हणजे 1.5 डझन हे हँगर आणलेले ब्लॅक कलरचे. आणि हे व्हाईट आहेत, व्हाईट किती आहेत, 2 डझन व्हाईट मिळालेले आहेत. तर असे हे आणलेले हँगर आणलेले आहेत, हे बघा. आणि हा 100 रुपयाला मला पडला. ऑनलाईन महाग मिळतो, मी होलसेलमध्ये गेली होती म्हणून हा मला 100ला मिळाला, 100ला 6 मिळाले. तर असे मी हे 400ला हे आणले आणि हे 300ला आणले ब्लॅकवाले. तर हे आहे आपलं हँगर. आणखी मी काय आणलं तिथून, हा ब्रश आणला, म्हणजे आपलं ते गॅस बर्नर वगैरे माझ्याकडे होते आधीचे 2चा सेट होता तो, तर ते खराब झालेले होते, ते याचे होते काय म्हणतात त्याला, ताराचे होते. तर मी यावेळेला हे असं थोडं हार्ड आहे हा, तर हा आणला, म्हणजे हा नायलॉनचा आहे, असा आहे. हा एक ब्रश आणला. नंतर मग हे यांनी असेच आणले बाथरूममध्ये वगैरे ठेवायला, यांनी घेतले होते. आणि हा कंगवा साफ करायला ब्रश आणला, तर कंगवा लवकर साफ नाही होत ना, तर एक कंगवा पण आणलेला आहे आणि कंगवा साफ करायला हा ब्रश सुद्धा आणलेला आहे. तर हा ब्रश खूप उपयोगाचा आहे, मला आता उपयोगात पडणार. आणि हे एक म्हणजे हे एवढे ऑर्गनायझर्स आणले आज. तर हे ऑर्गनायझर्स मला खूप म्हणजे याची गरज होती. मेन म्हणजे माझे जेवढे पण कानातले होते ना तेवढे इकडे तिकडे असे पडलेले राहायचे, म्हणजे त्या बॉक्समध्येच राहायचे, पण
वेळेवर कोणतेच दिसत नव्हते. मला जर वेळेवर हे गोष्ट पाहिजे आहे ती कुठे आहे नेमकी ती दिसत नव्हती. म्हणजे हे माहिती होतं की आहे, मग पूर्ण शोधा आणि मग आणा काढून. त्यापेक्षा एका जागेवर जर असले ना तर आपण माहिती पडते आपल्याला की हो इथेच आहे आणि कोणते पण घेऊ शकतो त्यामधले. म्हणून मग हे ऑर्गनायझर्स याच्यामध्ये मी अंगठ्या ठेवलेल्या आहेत. पूर्ण दाखवते मी तुम्हाला कसं ऑर्गनाईज केलेलं आहे. हे माहीने केलं, ॲक्च्युली माहीने मला हेल्प केली. मी फक्त म्हणजे तिला सांगितलं की असं असं याच्यामध्ये हे ठेव, तर तिने अशी हेल्प करून मला पूर्ण ठेवून दिलेलं आहे. याच्यामध्ये मी पूर्ण अंगठ्या ठेवलेल्या आहेत. इथे सिल्वर, इथे गोल्डन, इथे अँटिकवाले, इथे ही गोल्डन, अशी ह्या पूर्ण मला अंगठ्या ठेवायला होऊन जाणार हा बॉक्स. नंतर मग हा मी घेतला होता, हा याच्यासाठी घेतला बँगल्ससाठी. ॲक्च्युली हे कडे पण इकडे तिकडे पडलेले असतात ना, तर दिसत नाही. वेळेवर जे पाहिजे असतात मला ते मिळत नाही, म्हणून मग हे कडेसुद्धा ठेवायला हा बॉक्स घेतलेला आहे. आणि मला म्हणजे असं वाटते की हे बॉक्स, हे जे ऑर्गनायझर्स असतात ना, हे खूप चांगले आहेत. मेन म्हणजे याच्यासाठी की आपल्याला वेळेवर सर्व काही दिसतं. आणि नंतर मग हे कानातले बघा, कानातल्याचं तुम्हाला आता कलेक्शन पण दिसून जाणार की माझ्याकडे कानातले किती आहेत. तर हे कलेक्शन म्हणजे आता एक 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 याच्यामध्ये 2-2 वगैरे ठेवलेले आहेत. काही काही याच्यामध्ये, कोणत्या याच्यामध्ये 3-3 ठेवलेले आहेत. असे आहेत सर्व कानातले. एक मिनिट हां. आणि ह्या साडी पिन्स आहेत, आणखी आहेत साडी पिन, त्या मला दिसल्या नाहीत म्हणून, तर याच्यामध्ये साडी पिनसुद्धा ठेवून देईल. तर असं हे पूर्ण कानातले आहे माझे गोल्डनमध्ये. तर हे आहेत सर्व कानातले. हे बघा, याच्यामध्ये 3 सेट आहे. वेस्टर्नवाले, हे वेस्टर्नवाले आहेत, हे वेस्टर्नवाले आहेत, हे वेस्टर्नवर चालतील. म्हणजे हे 3 खाणे वेस्टर्नचे आहेत, हे बाकी ट्रेडिशनलचे आहेत सर्व. हे आहेत. आणि बघा, हा मला बहुतेक 160 की 180 रुपयाला पडला हा होलसेलमध्ये डबा. आणि हा मला 210 की 200च्या वरच आहे. एक मिनिट मला बघू द्या, याच्यामध्ये होतं बिल. 200 काहीतरीला पडला तो डबा. नाही, यांनी सर्व मिक्स करून लावलेलं आहे. ठीक आहे, जाऊ द्या. 200 काहीतरीला हा डबा पडला. तर ह्याच्यामध्ये असे कानातले ठेवले मी पूर्ण, म्हणजे माहीने ठेवले, सॉरी. ओ केस अडकलेलं होतं. हां, आता बघा, काही काही ना खूप मोठे मोठे होते, जसं की हे आहे, हे खूप मोठे आहे. तर याच्यामध्ये याच्यामध्ये एकच बसलं हे. तर असं म्हणून मग तिला म्हटलं की असं व्यवस्थित ठेव. हे आहे, हे पण एकामध्ये एकच बसलं. हे पण आहे, हे पण असंच बसलेलं आहे. ह्याच्यामध्ये पण एक बसलेलं आहे. हे पण मोठे मोठे, जे मोठे मोठे आहेत ना ते एकच बसलेले आहेत. बाकीचे बघा, ह्याच्यामध्ये 3-4 बसलेले आहेत, ह्याच्यामध्ये 3-4 बसलेले आहेत, ह्याच्यामध्ये एकच बसलं. हे जे मोठे मोठे आहेत ना, काही काही एक बसलेले, छोटे छोटे जास्त बसलेले आहेत. हे असं आहे. एक मिनिट मला केस काढू द्या. तर हे सर्व ह्याच्यामध्ये बसलेलं आहे. आणि हा बॉक्स बघा किती मोठा आहे. आता हे ऑर्गनायझर्स असे ठेवले ना व्यवस्थित ड्रॉवर्समध्ये, तर मला असं टेन्शन नाही राहणार की मला इकडे तिकडे शोधायची गरज पडणार नाही म्हणून. आणि हे एक ऑर्गनायझर होतं माझ्याकडे ऑलरेडी. हे मी ऑनलाईन बोलवलेलं होतं. तर याच्यामध्ये माहीने असं ठेवलेलं आहे सर्व ऑर्गनाईज करून. हे बघा, नेकलेस ठेवलेले आहेत सर्व. वाव, आवडलं मला, मस्त ठेवलं माहीने हे. हां, हे बघा, असे पूर्ण नेकपीस ठेवलेले आहेत तिने ऑर्गनाईज करून व्यवस्थित. तर हे पण मला छान वाटलं हे. तर हे असं आहे, म्हणजे कसं मला शोधण्याची गरज पडणार नाही. म्हणजे सपोज मला व्हिडिओ बनवायचे असतात त्यावेळेला घालायचं असते, किंवा मग मला कुठे बाहेर जायचं आहे तेव्हा घालायचं आहे, तर मी याच्यामधूनच घेतलं आणि लगेच घातलं. आधी काय व्हायचं, काही इकडे काही तिकडे काही तिकडे, तर पूर्ण हे झालेलं होतं माझं, पूर्ण मेस झालेला होता. काही लास्टवाल्या रूममध्ये, काही माहीच्या रूममध्ये, ड्रेसिंग टेबलमध्ये, तर काही माझ्या खालच्या रूममध्ये, असं राहायचं. आता काय होते, आता मला हेच करायचं आहे की मला पूर्ण ऑर्गनाईज करायचं आहे. आणि सर्व मी तुमच्यासोबत एक एक शेअर करणार. जसं जसं ऑर्गनाईज करणार ना तसं तसं मी शेअर करणार. हे तर माहीने मस्त छान ऑर्गनाईज करून दिलं मला. आणि ते जे बॉक्स होते ना, याचे पूर्ण कानातल्यांचे बॉक्स होते माझ्याकडे, छोटे 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 छोटे. कोणते जवेरी पर्सचे होते, कोणते काही होते, त्यांचे जे स्वतःचे बॉक्स आलेले असतात ना ते सर्व काढले. म्हणजे तो जो ती जी जागा होती, ती घेरत होती ती जागा, ती पण मस्त निघून गेले. ते बॉक्स सुद्धा निघून गेले आणि छान याच्यामध्ये याच्यामध्ये ऑर्गनाईज झाले. त्याच्यामुळे एकाच जागेवर सर्व दिसणार मला आता. तर आता टेन्शन नाही राहणार मला.
तर हे मस्त मी ड्रॉवर्समध्ये ऑर्गनाईज करून ठेवते. वॉच तर तुम्ही बघितलेल्याच, वॉच पण तुम्हाला परत दाखवून देते. वॉच पण छान ऑर्गनाईज केल्या माहीने. आज ऑर्गनाईज करायचं काम केलं माहीने, कारण माहीला होती सुट्टी, त्याच्यामुळे तिने ऑर्गनाईज केलं आणि मी माझे बाकीचे कामं केले. म्हणजे तिला मी सांगितलं मध्ये मध्ये की हे कारण तिला कसं म्हणजे ऑर्गनाईज करणं जमतं, पण तिला कोणत्या गोष्टीमध्ये काय ठेवायचं आहे. जसं की मी तिला म्हटलं की याच्यामध्ये मला बँगल्स पाहिजे आहे, याच्यामध्ये मला हे रिंग्स पाहिजे आहे, काही याच्यामध्ये ऑक्सिडाइज ठेव, काही याच्यामध्ये इंडियन ठेव, काही याच्यामध्ये वेस्टर्न ठेव, असं म्हणून मी तिला सांगितलं होतं. तिने व्यवस्थित करून दिलं मला. आता हे मस्त मी ड्रॉवरमध्ये ठेवते. चला मग आता तुमच्या समोरच मी ड्रॉवरमध्ये हे ठेवते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते मी कुठे ठेवणार आहे म्हणून. चला, इथे मी असेच तात्पुरते कपडे लावून ठेवलेले आहेत. हे मला व्यवस्थित लावायचे आहे. म्हणजे असंच त्या दिवशी हे केलं होतं ना, आयनिंग केली होती, त्याच्यामुळे ऑर्गनायझर्स पण मागवलेले आहेत मी. काही असे जसे की हे साड्यांसाठी मागवलेले आहेत मी, याच्यामध्ये एक्स्ट्रा साड्या ठेवू शकते. तर हे आहेत सर्व ऑर्गनायझर्स मागवत आहे हळूहळू. बेडरूम डेकोर करण्यासाठी खूप काही गोष्टी मागवलेल्या आहेत मी. त्या जेव्हा येतील ना तेव्हा मी ही रूम टूर शेअर करणार तुमच्यासोबत. म्हणजे सजवेल मस्त आणि त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत रूम टूर शेअर करणार आहे. तर लवकरच येणार आहे आपल्यासाठी रूम टूर, फक्त वाट बघा. हे ऑर्गनायझर्स मी आता इथे लावणार आहे. क्लचेस आहेत ते मला इथे ठेवायचे आहेत बरोबर. तर जसं जसं व्यवस्थित चला आता दाखवते तुम्हाला की हा ड्रॉवर कसा ऑर्गनाईज केला मी. ओ मध्ये अडकत आहे बहुतेक काहीतरी आपलं. एक मिनिट मी काढून घेते, नंतर दाखवते तुम्हाला. तर हा असा मी ड्रॉवर ऑर्गनाईज केला. इथे मी पूर्ण माझी ज्वेलरी ठेवली. हे नेकलेस, इथे बांगड्या, इथे याच्यामध्ये रिंग्स आणि इथे ही एक हा क्लच होता गोल्डन, हा असा ठेवला आडवा कारण उभा मावत नव्हता. त्याच्यानंतर याच्यामध्ये नेकपीस आहे आणि इथे आहेत हे कानातले, याच्या खाली सुद्धा कानातलेच आहेत. बघा, याच्या खाली सुद्धा कानातलेच आहेत. आणि नंतर मग ह्या माझ्या 2 फेवरेट पर्स म्हणू शकता, क्लच म्हणू शकता. तर हे 2 क्लच मस्त फेवरेट माझे इथे ठेवले आणि इथे सर्व हे क्लच ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारचा हा ड्रॉवर ऑर्गनाईज केलेला आहे मी. कसा वाटतोय मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि हो, ही जी ऑक्सिडाइज म्हणजे स्लिंग बॅग किंवा मग क्लच म्हणू शकता, हा इथे बसत नाही आहे. नाहीतर हा जर बसला असता ना मस्त पूर्ण ड्रॉवरमध्ये या क्लच आले असते सर्व. फक्त हाच क्लच बसत नाही, याच्यामध्ये बाकी सर्व क्लच बसलेले आहेत. तर असे दिसत आहे हे पूर्ण क्लचेस, म्हणजे हा पूर्ण ड्रॉवर असा दिसत आहे. कसं वाटलं माझं ऑर्गनायझेशन सांगाल मला कमेंट सेक्शनमध्ये. आणि इथे ह्या मॅडम इथे एवढी मोठी जागा आहे की माही इथे चेंज करू शकते किंवा माही इथे याच्यामध्ये सुद्धा मावू शकते. हाईड अँड सीक खेळू शकतात. हे इथे मावते. इथे म्हणजे 1-2 जण असे मस्त 2-3 जण असे उभे राहू शकतात इथे आरामात. आणि आपण कोणाला दिसू पण नाही. त्या दिवशी तर माहीने इथे चेंज केलं, या जागेवर इथे छोट्याशा जागेवर चेंज केलं आणि इथे मस्त बसू सुद्धा शकते ती. तर एवढी मोठी जागा आपली इथे झालेली आहे. म्हणजे एक काय म्हणतात त्याला, वॉकिंग क्लोसेटच म्हणू शकतो आपण. हा असा बनलेला आहे आपला हा. तर हा ड्रॉवर मी असा सजवलेला आहे. बहुतेक हे अडकत आहे तिथे. मला असं वाटतं हे दुसऱ्या साईडला ठेवावं लागेल, हे इथे ठेवावं लागेल. काय माहिती, लावताना असं अडकत आहे. म्हणजे हे काढल्यानंतर हे बघा, नाही लावताना तर नाही अडकत आहे, काढताना अडकत आहे. म्हणजे ओपन करताना हे बघा इथे अडकत आहे. तर मला असं वाटतं हे तुटल्या बिटल्यापेक्षा आपल्याला हे काढून ठेवायला परवडणार. आता मी काय केलं, हा एक डबा जो ज्वेलरीचा होता हा काढून टाकला इथनं आणि हे असे बसवले इथे. हे क्लचेस म्हणजे आडवे बसवले, म्हणजे याचे हे स्टोन वगैरे पडतील नाही. इथला तरी एक स्टोन पडलेलाच आहे, मी ठेवलेला आहे तो तुम्हाला चिपकवायचा आहे. म्हणजे असंच काय माहिती, असं इकडचं वरचं खाली, खालचं वर करता करता हे सर्व असं होत आहे माझ्याने. तर ठीक आहे ना. अशा प्रकारचा आपला हा ड्रॉवर सजलेला आहे. बघा कसं वाटतोय सांगाल मला, ठीक आहे.
आणि इथे मी अशा पर्स ठेवलेल्या आहेत ह्या पूर्ण हँडबॅग इथे आलेल्या आहेत. इथे समोर पूर्ण स्लिंग बॅग येतील आणि ह्या स्लिंग बॅग इथे काही आहेत हे बघा इथे ठेवलेले आहेत. ह्या स्लिंग बॅग येतील आणि हे 2 असे हे बटवे आहेत, हे सुद्धा मला इथेच ठेवायचे आहेत. हे 3 आहेत सॉरी. आणि ह्या सर्व हँडबॅग्स आहेत, ह्या पण तिथेच ठेवायच्या मला.